आदरणीय पवार साहेब, या विचारमंचावर असणारे सर्व मान्यवर, देवाभाऊनं आपल्या हातात गांजर दिलं, गांजर. आणि हे गांजर असं दिलं का देवाभाऊ प्रचार सभेत म्हणे विधानसभेच्या का तुमचा 7-12 कोरा 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 3 वेळा म्हणलं साल्यानं कोरा करू. अन 1 वेळा बी 7-12 कोरा करायला हे तयार नाही. आम्हाला 3 वेळा नाही पाहिजे, 1च वेळा पाहिजे. आणि हा शेतकरी अति पावसामुळे आमच्या विदर्भात सोयाबीनचं, मराठवाड्यात या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनचं खूप मोठं उत्पादक शेतकरी आहे. त्याच्यावर येलो मोजॅक नावाचा रोग आलाय. यायनं 2 वर्षाच्या अगोदर पीक विमा 1 रुपयात ठेवला चोराईनं. मतदान घेऊन घेतलं तुमचं, आपला उल्लू शिदा केला आणि आता म्हणते पीक विमा 1 रुपयात भेटणार नाही. आणि पीक विमा ज्या शेतकऱ्यानं पैसे भरून काढला त्याचं सोयाबीन, त्याचं कोणतंही पीक जर व्हायरसनं गेलं तर विम्यामध्ये तरतूद नाही का व्हायरसनं गेलेल्या सोयाबीनची तुम्हाला भरपाई भेटन. 3 वर्ष झाले लगातार सोयाबीनवर व्हायरस येत आहे. त्याच्यानंतर कापसाचं तिकडं मोदी उरावर बसलाय आपल्या. कापसाचे बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता दिवाळीच्या तोंडावर निघणार तर मोदीनं आयात शुल्क 11% 0% केलं. आणि बमाड आता कापसाच्या गटाने आपल्या उरावर आनंद घे. आणि शेतकऱ्याचे 2 पैसे सोया बिलकुल दिवाळीला भेटायचे, त्याच्या पोराले 2 रे शेतकऱ्याला जास्त घेता आले असते. तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आयात शुल्क 0 केलं आणि सोयाबीन कापसाचं आयात शुल्क 0 केलं आणि उत्पादनाचे कापसाचे रेट पाडणार आहे. तिकडं याचा सोबती आहे ट्रॅम. तिकडं जाऊ बमलला अबकिली बार ट्रॅम सरकार तो उरावर बसला आपल्या. 50% आयात शुल्क वाढवल्यामुळे झालं का आपल्या देशातला कापड हा अमेरिकेत निर्यात होतो आणि तो कापड आता निर्यात होणार नाही. त्याच्यामुळे कापसाचे भाव 8,000च्या वर हमी भाव आहे, 6,000 सुद्धा भेटणार नाही. मी एवढंच म्हणेन सरकारले, संतांची भूमी आहे आणि संत सांगून गेले का बोले तैसे त्याचे वंदावी पाऊले, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. देवा भाऊ कमीत कमी संतांची भूमी आहे, थोडसा विचार करा. आणि मोदी साहेब तुम्ही बी विचार करा का तुम्ही मागं सोयाबीनचे भाव 12,000 गेले होते. सोयाबीनची ढेप 12 लाख टन तुम्ही आयात केली आणि सोयाबीनचे भाव सुद्धा असे 4,000वर पाडले. मोठा कांदा उत्पादक शेतकरी आहे, द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. मी विनंती करतो, मी नारे देतो, तुम्ही फक्त 1 मिनिटात संपवतो. ठीक आहे, एवढंच म्हणेन का गांधी लड़े थे गौरव से हम लड़ेंगे, गांधी लड़े थे गौरव से हम लड़ेंगे. दुधाला भाव, कांद्याला भाव, द्राक्षाला भाव, सोयाबीनला भाव, कापसाला भाव, संत्र्याला भाव. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.